नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एडुकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी मधील जो सामान्य ज्ञान विषय आहे, ज्याला आपण म्हणतो जनरल नॉलेज, या विषयामधील एक महत्वाचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संघटना, ज्याला म्हणतात वर्ल्ड ऑर्गनायझेशन. तर या टॉपिकवर आज आपण 10 महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे असणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना महाराष्ट्र लॉ सीईटीचा अभ्यास करणं सोपं जाईल. त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी दिलेला आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचंय. चला तर मग पाहूया की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर विचारले जातात. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, ओपेकचे मुख्यालय कोठे आहे? ओके, वेअर इज द हेडक्वार्टर्स ऑफ ओपेक? त्याचं योग्य उत्तर आहे व्हिएन्ना. ओके, पर्याय ए व्हिएन्ना. मित्रांनो, हे व्हिएन्ना शहर कुठे आहे? तर ऑस्ट्रिया या देशामध्ये आहे. तुम्हाला जर ओपेकचा लॉंग फॉर्म विचारला तर तुम्हाला माहित असला पाहिजे, याचा लॉंग फॉर्म आहे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ओके, त्याचबरोबर ही जी संघटना आहे, ही पेट्रोलियम निर्माण करणाऱ्या देशांची संघटना आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अवयव किती? ओके, हाऊ मेनी ऑर्गन्स आर देअर इन द युनायटेड नेशन्स? ओके, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 6. ओके, तर हे 6 ऑर्गन कोणते आहेत? तर यामध्ये पहिला आहे महासभा, ज्याला आपण म्हणतो जनरल असेंब्ली. दुसरा आहे सुरक्षा परिषद, ज्याला आपण म्हणतो सेक्युरिटी काउन्सिल. तिसरा आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद, ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. चौथा आहे विश्व परिषद, ज्याला म्हणतो आपण ट्रस्टीशिप काउन्सिल. पाचवा आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय, ज्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. आणि सहावा आहे संयुक्त राष्ट्र सचिवालय, ज्याला आपण म्हणतो UN सेक्रेटरिएट. ओके, असे हे 6 प्रमुख अवयव आहेत. हे तुम्हाला माहिती असले पाहिजेत, यावरती प्रश्न हा विचारलाच जातो. ओके, चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. तर यामध्ये आहे संयुक्त राष्ट्र संघटना आहे, तिचं मुख्यालय कोठे आहे? द हेडक्वार्टर्स ऑफ द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन इज लोकेटेड इन. ओके, तर संयुक्त राष्ट्र संघटना याचं मुख्यालय विचारलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहितीच असेल. याचं उत्तर आहे पर्याय सी न्यूयॉर्क. ओके मित्रांनो, ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, जिची स्थापना 1945 साली झालेली आहे. आता ही संघटना कार्य काय करते? तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, तसेच मानवी हक्कांचं रक्षण करणे, मानवतावादी मदत पोहोचवणे, शाश्वत विकासाला चालना देणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे, अशा प्रकारचं कार्य ही संयुक्त राष्ट्र संघटना करत असते मित्रांनो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दक्षिण आशियाई सहकार्य संघटना सार्क, म्हणजे ज्याला आपण म्हणतो, ओके, त्याचं मुख्यालय कुठे आहे? द हेडक्वार्टर्स ऑफ द साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन इज. ओके, त्याचं मुख्यालय आहे काठमांडू. ओके, हे शहर कुठे आहे? तर नेपाळमध्ये आहे. मित्रांनो, ही जी संघटना आहे, ती आर्थिक आणि प्रादेशिक एकात्मतेच्या विकासाला चालना देणे हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जुलै 1944 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ब्रेटन वुड्स परिषदेत कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली? विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वॉज कन्व्हिन्स इन जुलै 1994 ऍट द युनायटेड नेशन ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स? ओके, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. ओके, तर मित्रांनो, ही एक वित्तीय संस्था आहे, जी तिच्या सदस्य देशांच्या जागतिक आणि आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवते. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक हवामान संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? कोणतं? जागतिक हवामान संघटना. वेअर इज द हेडक्वार्टर्स ऑफ वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन लोकेटेड? ओके, त्याचं योग्य उत्तर आहे जिनेवा, स्वित्झर्लंड. ओके, त्याची जी स्थापना आहे ते 23 मार्च 1950 रोजी झालेली आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश बिमस्टेकचा सदस्य नाही? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए मालदीव. तर मित्रांनो, ही जी संघटना आहे, यामध्ये 7 देशांचा समावेश आहे. यामध्ये आहे बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड, असे हे 7 देश आहेत. आणि जर तुम्हाला बिमस्टेकचा लॉंग फॉर्म विचारला तर त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असला पाहिजे, बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. ओके, ह्या त्याचा लॉंग फॉर्म आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? द हेड ऑफिस ऑफ द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस सिच्युएटेड इन
त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, हेग. ओके, याचं उत्तर आहे हेग. आता हे हेग शहर कुठे आहे, तर नेदरलँड मध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आयएलओ म्हणजे काय, त्याचा तुम्हाला लॉंग फॉर्म विचारलाय. आयएलओ स्टँड फॉर, त्याचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे, तुम्हाला माहित असला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे, हेडक्वार्टर्स ऑफ युनेस्को लोकेटेड ऍट, त्याचं उत्तर आहे पॅरिस, फ्रान्समध्ये. ओके, आणि ह्या संघटनेची जी स्थापना आहे ती 16 नोव्हेंबर 1945 साली झालेली आहे. तर मित्रांनो, असे हे 10 प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की वाचा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांचा सुद्धा अभ्यास होऊन जाईल. ओके, यानंतर एक प्रश्न तुमच्यासाठी दिलेला आहे. तो प्रश्न असा आहे की जागतिक आरोग्य संघटना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो WHO चे मुख्यालय कुठे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इज हेडक्वार्टर इन, तुम्हाला हेडक्वार्टर सांगायचंय आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. ओके, त्याचबरोबर तुम्ही जर बी एडुकेअरचा ऍप अजूनही डाउनलोड केला नसेल तर बी एडुकेअरचा ऍप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला स्कोर बुस्टर म्हणून टेस्ट पॅक आहे, तो त्यामध्ये तुम्हाला सरावासाठी असे बरेच प्रश्न उपलब्ध आहेत, तर तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. ओके, तर त्या कोर्समध्ये अधिक जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. मित्रांनो, आपल्याकडे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये टेस्ट पॅक उपलब्ध आहेत, तर ते तुम्ही खरेदी करू शकता. किंवा या कोर्स बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हाला ब्रांच मध्ये यायचं असेल तर ब्रांच मध्ये सुद्धा येऊ शकता. ओके, आपल्या ज्या ब्रांचेस आहेत त्या घाटकोपर, डोंबिवली आणि दादर या ठिकाणी आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.